बुरखा घेतला आणि मी लिटरली तो बुरखा घालून एक्झामला जायला लागले. अरे आई बडी हिरोईन आई, बडी हिरोईन आई असं मला ते टोमणे मारायचे. मला वाटत होतं की मी एक 24-25 वर्षाची झाले की मला लग्न करायचं आहे. तो जमाना होता ना, म्हणजे अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सगळ्यांना एकमेकांच्या घरातल्या गोष्टी माहिती होत्या. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास कलाकार आहे, ज्यांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे आणि आजही त्या तितक्याच एनर्जीनं मराठी सिनेसृष्टीत टेलिव्हिजनवर वावरतायत. त्यांचा वावर आपल्याला दिसून येतोय. अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आज आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि इतक्या दिवसांपासून आपण प्रयत्न करत होतो हा इंटरव्ह्यू करण्याचा आणि आज तो योग जुळून आलेला आहे. मला खूप आनंद होतोय तुझ्याशी गप्पा मारताना. थँक्यू ताई. आणि तुम्ही कशा आहात? एकदम फ्रेश तर दिसताय, खूप सुंदर दिसताय. सगळ्यात आधी एव्हरग्रीन तू म्हणालीस तशी. बरं ताई, मला असं विचारायचं आहे, म्हणजे आमचं सगळ्यांचं चाइल्डहुड ना तुमच्या सगळ्यांचे सिनेमे, तुमच्या सारख्या दिग्गज कलाकारांचे सिनेमे पाहण्यातच गेले आणि खूप छान वाटायचा आम्हाला. तो आमचा संडे खूप छान जायचा. मला हे तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं चाइल्डहुड कसं असायचं, तुमचं लहानपण कसं असायचं, कशात जास्त तुमचं मन रमायचं? मला ना खेळायला फार आवडायचं. म्हणजे आउटडोर गेम्स जे आता आजच्या जनरेशनला बिचारांना मिळतच नाही, जागाच नसते घराबाहेर त्यांना खेळण्यासाठी. पण माझ्या नशिबाने माझ्या आसपास कायम जागा होती खेळायला. म्हणजे मुंबईत माझं मोठी झाले मी, पण माझं जे आजोळ होतं ते पुणं. तर पुण्याला सुद्धा पण माझे काही नातेवाईकांचे मुलं मुली, म्हणजे आमचे कझिन्स, आम्ही सगळे खूप खेळायचो. मग ते डब्बा ऐसपैस, मग सोरपा रांबे आणि चोर पोलीस आणि लगोरी, बॅडमिंटन, स्विमिंग, सगळे मला आउटडोर गेम्स फार आवडायचे खेळायला. आणि हे सगळं करायला मिळाल्यामुळे ना एक धाडसी वृत्ती कायम लहानपणापासून. आणि हे ऑलमोस्ट म्हणजे 7वी-8वी पर्यंत मी एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मग माझं करिअरमध्ये नकळत एक पदार्पण झालं दुर्गा साली गौरी या नृत्य नाटिकेतून. त्यामुळे तोपर्यंत मी माझं बालपण एन्जॉय केलं. वा, म्हणजे तुम्ही तुमचं बालपण जसं तुम्हाला म्हणजे इतर जसे घालवतात तसंच तुम्ही घालवलंय. खूप छान वेगवेगळे पारंपरिक खेळ देखील खेळलात, लगोरी टाईप वगैरे. बरं ताई, मिठीबाई कॉलेजमध्ये तुम्ही होतात आणि मिठीबाई कॉलेज म्हटलं की कला क्षेत्र तर खूप आहेच तिथे. इव्हेंट्स, मोठमोठे इव्हेंट्स मिठीबाईमध्ये होतात आणि मिठीबाईमध्ये तुम्हाला मिस मिठीबाईचा मुकुट बहार झालं होतं आणि सगळ्यात स्पेशल मुमेंट असते ती, आणि फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. तर ते मागे वळून पाहताना कसं वाटतं? आज ती मुमेंट जरा आठवली, फ्लॅशबॅक मध्ये जाताना कसं वाटतं? काय होतं, कॉलेजमध्ये असताना मी ऑलरेडी ह्या क्षेत्रात होते, नाटकांमध्ये कामं करत होते, सिनेमाही सुरू झाला होता माझा. पण मी माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलना रिक्वेस्ट केली होती की माझ्या अटेंडन्सकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मी माझ्या ज्या परीक्षा आहेत ते छानपैकी मी पार पाडेन आणि तुमच्या सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट करेन, म्हणजे कॉलेजमध्येही माझी उपस्थिती राहील, इतका मी वेळ देऊ शकेन. तर त्यांनी बिचाराने ते ॲडजस्ट केलं होतं आणि त्यासाठी मी ना कल्चरल इव्हेंटमध्ये पण पार्टिसिपेट करून एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, त्याला टॅलेंट कॉन्टेस्ट तेव्हा आम्ही म्हणायचो. आणि एक हे मिस मिठीबाई ची कॉम्पिटिशन होती, पेजंट होतं, तर त्याच्यातही मी पार्टिसिपेट केलं. आणि त्या वर्षी दोन्ही याच्यात मला अवॉर्ड मिळाले. कारण मी ते फॅन्सी ड्रेस म्हणजे जे टॅलेंट कॉन्टेस्ट होतं त्याच्यामध्येही मी असं एक वेगळे रूप वगैरे घेऊन गेले होते, एक वेगळंच केलं होतं. ते माझ्या डॅडीनी मला फार मदत केली होती त्या गेटअपसाठी. आणि मग मिस मिठीबाई हा किताब मिळाल्यावरती मी खूपच म्हणजे इतकं आनंद गगनात मावेना असं झालं मला. कारण मला प्रश्न जे विचारत होते ना ते लोक, ते ऍक्च्युली मिठीबाई म्हणजे मिठीबाईनी मिस इंडिया वगैरेच्या कॅटेगरीचे प्रश्न असतात ना, त्या टाईपचे काहीतरी प्रश्न विचारत होते आणि मी गोंधळले. कारण माझा काय अभ्यास मी नव्हता केला, मी आपलं अभ्यास करायचा आणि ह्याच्यात पार्टिसिपेट करायचं म्हणून त्यात गेलं. ते पण जे पण त्यावेळेस मला सुचलं ते मी उत्तर दिलं आणि तो क्राऊन मिळाला. आणि आय वॉज लाईक कांट बिलीव्ह दिस. आणि सगळ्या कॉलेजनी एकदम खूपच उचलून धरलं होतं. कारण फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल असतं आणि खरं तर
पुरस्कार मिळणं, सन्मान मिळणं खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. हे तुम्ही तिघी बहिणी बरोबर. तर सगळ्यात मस्तीखोर कोण होतं तुमच्या घरात, म्हणजे तिघी मस्तीपैकी आणि नोटंकी वगैरे असतात ना, ते त्या टाईप मध्ये सगळ्यात जास्त, आणि तुम्हालाच अभिनय क्षेत्राची आवड? हो. आम्ही तिघी ऍक्च्युली खूप अभ्यासू तशा, पण मस्तीखोर म्हटलं तर माझी धाकटी बहीण, तिचं सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे. इतकी विट्टी आहे ना ती, म्हणजे काय पण बोलता बोलता, म्हणजे ती जर माझ्या जागी बसली असती आज इंटरव्ह्यू द्यायला तर तू हसत बसली असती आणि तीच एकटी बोलत बसली असती, एवढी ती विट्टी आहे. आणि ऍक्च्युली हा गुण माझ्या आईचा पण आहे. खूप एकात एक लेयर्ड त्यांच्या असं काहीतरी ह्युमर असतं त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये. आणि माझी मोठी बहीण पण सिन्सिअर कामामध्ये येते वगैरे. अभिनयाची फक्त मला आवड. त्यामुळे आम्ही तिघी खूप वेगवेगळ्या आहोत. आम्ही तिघी एकत्र उभ्या राहिलो ना तरी कोणाला वाटणार नाही की आम्ही तिघी बहिणी आहोत. आमचे चेहरे वेगवेगळे आहेत. अच्छा. म्हणजे भले मी माझ्या वडिलांसारखी दिसत असेल, माझी मोठी बहीण वडिलांसारखी, धाकटी बहीण आईसारखी, आम्ही सगळे असे आई वडिलांसारखे दिसतो, पण आम्ही तिघी एकमेकांना अजिबात मॅच होत नाही. त्यामुळे तिघींचे चेहरे वेगळे, स्वभाव वेगळे, करिअर वेगळे, असं सगळं एक वेगळाच गोंधळ आहे. म्हणजे घरात तिन्ही वेगवेगळे क्षेत्र असल्यामुळे सगळ्यांना सगळ्याची माहिती असणार. बरं ताई, कॉलेजमध्ये असताना म्हणजे खरं तर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही अनेक सिनेमांच्या हिरोईन्स होतात आणि सगळे सिनेमे हिट झालेत. बरं, तो कॉलेज लाईफ तुम्ही जगलाय, ती मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणं, कट्ट्यावर बसणं, ह्या सगळ्या गोष्टी मिस करताय, ती खंत आहे? मी सांगू, मला ना गिल्ट आहे ते, की मी माझ्या मित्रमैत्रिणींना टाइम नाही जास्त देऊ शकले. म्हणजे आमचा एक ग्रुप होता, एक ऑलमोस्ट एक 10-12-13 जणांचा आमचा ग्रुप होता 11वी पर्यंत. म्हणजे 11वीत का पहिलंच वर्ष ते कॉलेजचं, तोपर्यंत एक 6 महिने वगैरे मी जेमतेम त्यांच्याबरोबर राहायचे. म्हणजे आमच्या वाढदिवसाला आम्ही कुठेतरी बाहेर जायचो, कुठं जुहू बीच आमच्या मिठीबाई कॉलेजच्या जवळ होतं, कुठं आम्ही इथंच हायवेच्याच पुढे जाऊन ओढा वगैरे कुठं काय वॉटरफॉल असेल, खंडाळा, लोणावळा, इथपर्यंत आम्ही फिरायला जात होतो. पहिले 6 महिने आमचा ग्रुप छान जमला होता. त्यानंतर माझं करिअर इतकं सिरियस झालं ना, म्हणजे माझ्या नाटकांचेच 3-3 प्रयोग असायचे एका दिवशी. मोरूची मावशी करत होते, भ्रमाचा भोपळा, असे 2-3 नाटक करत होते, सिनेमांमध्ये काम करत होते. म्हणजे मला अटेंड करायलाही वेळ मिळत नव्हता कॉलेज. आणि यांना अरे आई बडी हिरोईन आई, बडी हिरोईन आई, असं मला ते टोमणे मारायचे. म्हटलं अरे नाही रे, खरंच मी जेन्युइनली बिझी आहे. आणि आय हॅव समहाऊ ऑलवेज बीन खूप फोकस्ड कामामध्ये. मला ना काम फार आवडतं. मला फार अगदीच जसं तू म्हणालीस की बसून गप्पा मारणं, कुठं चहा पीत कॉफी पीत बसणं, ह्याच्यात माझं लक्ष नसतं. माझं कामातच लक्ष असतं. म्हणजे मी जरा पण फ्री राहू शकत नाही. मला आता समजा शूटिंग आज नाहीये तर मी म्हटलं चल इंटरव्ह्यू करूया, म्हणजे मला काही ना काहीतरी ऑक्युपाईड राहावंसं वाटतं कायम. म्हणजे नेहमी आपली एनर्जी त्यामुळे बूस्ट होते. पण तेव्हा तुम्ही फिरायला वगैरे, तुम्ही आता म्हणालात की कोणाचा बर्थडे वगैरे असेल तर तुम्ही बाहेर जायचं, पण तेव्हा देखील तुम्ही नाव कमवलं होतं. तेव्हा बाहेर जाताना काही प्रॉब्लेम फेस व्हायचे? कारण एक प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हटल्यावर खूप जपून राहावं लागतं. असं कधी झालं होतं का किस्सा? किस्सा म्हणजे ऍक्च्युली एक्झामला जाताना मला तो प्रॉब्लेम झाला होता. कारण 12वीचं सेंटर कॉलेजमध्ये नसतं. कॉलेजचे लोक तर आपल्याला ओळखतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मी रेग्युलर एक स्टुडंट होते आणि अच्छा ती फिल्ममध्ये पण काम करते, एवढंच एक होतं. आणि थोडंसं लक्ष एक्स्ट्रा थोडंसं मिळायचं, ठीक आहे. पण जे मी सेंटरला जायला लागले ना एक्झाम्स द्यायला, तिथं प्रॉब्लेम व्हायला लागला की लोक, म्हणजे मुलं आपल्या ज्या समवयीन असतात ते लोक बघायचे की अरे ही तर हिरोईन, ही एक्झाम देते, असं विसं. पहिला 1-2 दिवस मी बघितलं, म्हटलं अरे बापरे, मला तर हा एक प्रॉब्लेम आहे. कारण एक्झाम लिहिताना तुम्हाला फोकस करायचा असतो आणि तिथं मी एकटी आहे, पेपर आणि मी आहे, बाकी कोण किती काय बघते हे माझ्या मार्कांवरती त्याचा इफेक्ट आला तर गोंधळ होईल. मग मी बुरखा घेतला. माझा डिझायनर होता, त्याला मी म्हटलं मला एक बुरखा बनवून दे. ओव्हरनाईट त्याने मला बुरखा बनवून दिला आणि मी लिटरली तो बुरखा घालून एक्झामला जायला लागले. आणि तसे ते मी माझे सगळे, म्हणजे जेवढे बोर्डाचे पेपर्स होते सगळे मी तसे द्यायला लागले. म्हणजे ते मग 12वी असो, TY असो. बापरे, खरं तर हा किस्सा खरंच कोणाला माहिती नसेल, यामुळे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सगळ्यांना कळेल आणि लोकांनाही देखील ह्या टिप्स मिळतील की बुरखा घालून एक्झाम देऊ शकतो आपण, अभ्यास करू शकतो. बरं ताई, आता तुम्ही म्हणालात एक्झाम वगैरे आणि तुम्ही अभिनय तर करताच, मात्र अभ्यासात देखील हुशार होतात, तुम्ही स्कॉलर विद्यार्थिनी होतात. करिअरच्या इतक्या पीकला असताना, म्हणजे तुम्ही इतकं नाव कमवलं होतं कॉलेज पूर्ण होईपर्यंत,
पण तुम्ही मी अशा एका मुलाखतीत ऐकलं की तुम्हाला सीए देखील बनायची इच्छा होती. ती इच्छा का होती? म्हणजे इतकं नाव कमवलंय सिनेसृष्टीत, करिअर चांगलं आहे आणि आई वडिलांचा सपोर्ट आहे. हो. माझ्या ना पूर्ण परिवारामध्ये कोणीच या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे ऍक्च्युली काय आपलं ध्येय आहे हे माहीत असणं म्हणजे फारच गोंधळ होता की मी काय बनू. मला हे होतं की शिक्षणातच काहीतरी पुढे करायचं. माझे वडील म्हणजे LLB, LLM वगैरे म्हणजे असं मोठे मोठे मास्टर्स डिग्रीज घेतले माझे बाबा. नंतर आई पण ग्रॅज्युएट होती, तिच्या काळातली ग्रॅज्युएट म्हणजे पण भरपूर शिकलेली. आणि मला समहाऊ अभ्यासू असल्यामुळे मला अकाउंट्सची फार आवड होती. तर मला नेहमी वाटायचं मी चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं किंवा मग अजून एक आवड होती ती इंटिरियर डिझायनर. हे दोन ऑप्शन्स माझ्या डोक्यात होते. पण चार्टर्ड अकाउंटंट यासाठी कारण माझे मार्क्स अकाउंट्समध्ये खूप चांगले यायचे आणि मला इव्हन शाळेतून आपलं कॉलेजमध्ये पण प्रोफेसर्स म्हणायचे की चार्टर्ड अकाउंटन्सी केली तुम अप्लाय करो हे करो वगैरे. तर मी जोपर्यंत BCom झाले तोपर्यंत मला माझी CA जी होती ती म्हणाली की 2 करिअरवरती पाय ठेवू नको, 2 दगडांवर पाय ठेवू नको, तुला तुझं करिअर ऑलरेडी मिळालं आहे. सो आय थिंक तेच तू फॉलो कर. फिल्म लाईन तुला मिळाली आहे, त्यात तुला यश मिळतंय, त्यातच तू करिअर तुझं चालू ठेव. असं म्हणून मग ते CAचं स्वप्न मी सोडलं. नाही तर माझी पूर्ण तयारी होती. आता BCom झालं, करिअर म्हणजे फिल्म करिअर नाही, आता फक्त CA व्हायचं, हे माझं ध्येय होतं. पण ते समहाऊ मी पण त्यावेळेस मग विचार मंथन केलं, परिवारामध्ये डिस्कशन केलं, तर सगळे म्हणाले की नाही तू आता आहेच ऑलरेडी एवढी सक्सेसफुल याच्यामध्ये, प्लीज कंटिन्यू इन दिस ओनली. मला बेसिकली ते आई बाबांना खुश करायचं होतं की मी फक्त ह्याच्यात नाही मी अभ्यासही करते, मी हेही करते. ते म्हणे नाही आम्ही सॅटिस्फाईड आहोत, तू ग्रॅज्युएट झाली बस झालं, आता तू नाही शिकलीस तरी चालेल पुढे. नाही बरं ताई, त्यावेळेस तुम्ही सिनेसृष्टीत काम करत होतात. खरं तर तेव्हा असं म्हटलं जायचं की मुलींसाठी फिल्म इंडस्ट्री सिक्युअर नाहीये. मात्र तुम्हाला तुमचा बॅकग्राऊंडही नव्हता, तुम्हाला सिनेसृष्टीचा कोणताही वारसा नसताना तुम्ही तुमच्या हिमतीवर तुमचं नाव कमवलंय. तर तुम्हाला असं आत्ताही देखील तुम्ही वावरताय सिनेसृष्टीत आजही. तुम्हाला किती वाटतं आत्ताच्या जे नवीन येणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल, सिनेसृष्टी किती सिक्युअर आहे? बघ, सिक्युअर्ड म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी नाही आपल्या इंडस्ट्रीमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नशीब तुमचं असलं पाहिजे या क्षेत्रासाठी. ती फार महत्वाची गोष्ट आहे. आपली आवड, आपलं पॅशन, आपलं कन्व्हिक्शन आणि आपण जितकी मेहनत करतो, चिकाटीने इथं टिकून राहू, ते आपली म्हणजे ते आपल्यामध्ये आहे, ते आपल्यासाठी काय म्हणतात ते आपल्या हातात आहे. पण सगळ्यात मोठं तर नशीब असतं. म्हणजे तुम्ही आता कितीतरी लोक रोज येतात, मलाही खूप लोक भेटतात, काय करू, आम्हाला मार्ग दाखवा. म्हटलं मी मार्ग दाखवू शकते, तुम्हाला कुठपर्यंत पोहोचू शकते, पण त्याच्या पुढे तुम्हाला ते प्रोजेक्ट मिळणं, तुम्हाला त्यात यश मिळणं आणि ते करिअर तुमचं कायमस्वरूपी असणं हे केवळ नशिबाची गोष्ट आहे. कारण टॅलेंटेड सगळे असतात. म्हणजे माझ्यासारखेच टॅलेंटेड कितीतरी मंडळी आहेत या क्षेत्रात, दुनियेत खूप आहेत, ज्यांना सगळ्यांना काम करायचं असेल, पण ते तिथपर्यंत पोहोचणं ते एक नशिबाचा भाग आहे. आणि मी खरंच स्वतःला नशीबवान मानते की मी आतापर्यंत हे काम करू शकले. आणि मेहनत वगैरे तर डेफिनेटली मी केली, त्याच्यावर माझा अभिमान आहे मला त्याचा, की मी खूप मेहनत करते. म्हणजे मी रात्री 5-6 तासाच्या वर आजही झोपत नाही, जरी मला सुट्टी असेल तरी मी 6 तासाच्या वर कधी झोपत नाही. असं वाटत नाही की तुम्ही 5 ते 6 तास झोपत. बरं ताई, आता तुम्ही म्हणालात की हे सगळं नशिबावर आहे, नशीब, मेहनत आणि या सगळ्याची सांगड असल्याशिवाय ह्या क्षेत्रात टिकणं आणि काम करणं खरंच खूप कठीण आहे. किशोरीताई, अनेक मराठी सिनेमे केले, मराठी सिनेमे हिट देखील झाले, मात्र काही हिंदी सिनेमा वगळता तुम्ही हिंदी सिनेमात जास्त वावर तुमचा दिसला नाही का? कसं झालं, मी भरपूर मराठी सिनेमा केल्यानंतर मला हिंदीमध्ये एखाद दुसरे चांगले ऑफर्स आल्या. आणि पण त्यावेळेस ना मी ते मध्यमवर्गीय माझं माइंडसेट, मला वाटत होतं की मी एक 24-25 वर्षाची झाले की मला लग्न करायचं आहे. आणि मला का कोण जाणे, माझं पर्सनल जे ध्येय आहेत ना ते फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे करिअर आहे, देवाच्या कृपेने करिअर आहे, पण पहिलं मला फॅमिली, पहिलं मला माझं हेल्थ, फिटनेस, माझे आई बाबा, माझा नवरा, माझा मुलगा, हे पहिलं माझं प्रायोरिटी असते कधी पण. आणि त्यानंतर मग
बाय द म्हणजे साईड बाय साईड काम तर चालू असतंच. वर्क इज वर्शिप हे तर डेफिनेटली आहे. पण समहाव मला वाटतं की काही काही प्रायोरिटीज आपल्या आयुष्यात आपल्या वयानुसार चालल्या पाहिजेत. आणि ते 24-25 वर्षाचं वय झाल्यावरती तोपर्यंत 3-4 वर्ष मी प्रेमातही होते माझ्या मिस्टरांच्या दीपक बलराज विजनच्या. तर असं झालं होतं की माझ्या बहिणीने सांगितलं की तुम्ही लग्न का नाही करत. म्हटलं मी लग्न करू शकते का आता. तर म्हणजे मला क्लॅरिटी नव्हती की करू काय करू. दीपकजी पंजाबी हिंदी फिल्म लाईनचे आणि मी मराठी आणि कितीही काम केलं हिंदीमध्ये वगैरे तरी एक वृत्ती आपली महाराष्ट्रीयन वृत्ती सिंपल. सो मी डिस्कस केलं आणि मी त्यांना रात्री फोन करून विचारलं की तुम्ही माझ्याशी लग्न कराल का असं. हे तुम्ही मराठीत विचारलं का पंजाबीमध्ये विचारलं. मी त्यांना हिंदीत नाही इंग्लिशमध्ये विचारलं ऍक्च्युअली. बरं तुम्ही त्यांची पंजाबी भाषा वगैरे शिकलात ती त्यांचे डान्स फॉर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात का त्यांचे तिकडचे जे रिच्युअल्स वृत्ती पंजाबी आहे पण बेसिकली माझे सासू सासरे पण त्यांनी त्यांच्या काळात लव्ह मॅरेज केलं होतं. त्यामुळे सासू बंगाली आणि सासरे पंजाबी असल्यामुळे हिंदी हीच भाषा आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी असते. त्यामुळे पंजाबी भाषा किंवा बंगाली भाषा फारच क्वचित अशी नाहीच ऐकली गेली घरामध्ये. पण जे थेट पंजाबहून आमचे नातेवाईक येतात ना ते मग बोलतात. पण ते हिंदी समजून मी जरा समजून घेते पण बोलायचे असं मी काही प्रयत्न केला नाही कारण ते तेवढ्या पुरतं येतात निघून जातात. किंवा बंगाली पण जे आहेत ते तर हिंदी इंग्लिशच जास्त बोलतात कारण दीपक पण पंजाबी किंवा बेंगॉली नाही बोलत. त्यामुळे म्हणजे हिंदी आणि इंग्लिश हीच भाषा मेन आहे. पण ते एक नॅशनल इंटिग्रेशन आहे आमच्या घरामध्ये. आता बॉबी मराठी मी मराठी. मग तुमच्या घरात पुरणपोळी का पराठा असे वॉर होतात की नाही कधी. वॉर नाही आम्ही खवय्ये आहोत त्यामुळे आम्ही फार मतलबी आहोत. आम्ही जे टेस्टी असेल ते सगळं खातो. बरं मग दीपक सरांना पुरणपोळी वगैरे असं महाराष्ट्रीयन पदार्थ किती आवडतात. खूप खूप आवडतात. म्हणजे म्हणजे माझ्या आईचं ते डब्बे भरून देणं हे कामच असतं. दिवाळीला फराळ देणं किंवा जे पण सणासुदीला फराळ देणं. आता तर मी मागच्या वर्षीपासून मी गणपती बसवायला सुरुवात केली. त्यामुळे मोदक आणणं वगैरे म्हणजे असं सगळं आहे. मराठी संस्कार भरपूर आहेत. बॉबीवरही आहेत दीपकवरही आहेत मराठी संस्कार. आणि इनफॅक्ट ना दीपक कसं माहितीये ही इज हार्डली अ पंजाबी. ते स्वतः म्हणतात की पहिला मी महाराष्ट्रीयन आहे कारण मी महाराष्ट्रामध्येच मोठा झालो आणि इथेच त्यांचं करिअर घडलं सगळं काही त्यांना इथंच मिळालं. त्यामुळे ते म्हणतात मी पहिलं महाराष्ट्रीयन आहे इंडियन आहे मग शेवटी पंजाबी आहे किंवा बंगाली आहे. हे त्यांचं म्हणजे नेहमीच आहे. त्यामुळे मला ते कधी आमचा वॉर असा नाही झाला. एक छानपैकी आमचं एक वेगळं संस्कार प्रेमळ वॉर आणि एक वेगळ्या संस्काराची एक लाईन आहे आमची. म्हणजे ना हे ना ते आम्ही एक वेगळ्या एन्जॉयमेंटच्या लाईन वरती चाललेलो असतो. बरं तुम्ही आता तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल वगैरे बोललात दीपक सरांचं नाव काढलं तर मला तुम्हाला असं विचारायचं की आता या क्षेत्रात टिकून राहणं इतक्या वर्षांचा संसार करणं अजूनही त्यात तुम्ही काम करताय त्या क्षेत्रात हे सगळं करताना संसार कसा सांभाळताय आणि किती महत्वाचं असतं संसार सांभाळणं आणि तुमच्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे की ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होतं. मला वाटतं आमच्या आपापसातले जे समजुतीचं एक आहे ना म्हणजे मी त्यांना समजते ते मला समजतात हे फार महत्वाचं आहे कारण दोघे एका क्षेत्रात आहोत आणि दोघंही लग्नाआधीपासून एकत्र काम करत आहोत. त्यामुळे मी जरी कुठल्या वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं तरी त्यांना माहितीये की डिमांड तीच आहे तिथं सुद्धा की तिला तितकंच वेळ द्यावा लागणार आहे तितकंच तिला परिश्रम होणार आहे किंवा मीही त्यांचा तोच विचार करते. ते आउटडोअरला गेले कामात व्यस्त असतील तरी मला माहिती की त्यांचा एखाद दिवस फोन नाही आला तर हे नाही की अरे आपने फोन क्यों नहीं किया. मला माहिती की तिथं नेटवर्क नसेल काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. ही जी अंडरस्टँडिंग एका क्षेत्रात असल्यामुळे ती फार महत्वाची ठरली. आणि त्यामुळे आता सिरियल्सच्या शूटिंगला तर तुला माहितीये आपण कधी कधी 24 तास पण शूटिंग करतो डेडलाईन्स असतात. त्यामुळे तेव्हाही असं कधी विचित्र असं नसतो की अरे इतका उशीर का झाला कधीच नाही. आणि त्यांना माहिती की मला काम माझं पॅशन आहे आणि मी सगळ्यात आनंदी असते जेव्हा मी काम करत असते. त्यामुळे ही लव्हज दॅट की मी काम करते त्यांना ते बघायला आवडतं आणि आम्हाला सगळ्यांनाही पाहायला आवडतं तुम्ही आजही काम करताय. तरी मला असं विचारायचं आता फॅमिलीचं नाव आलंच आहे तर बॉबी बद्दल मी विचारणार ऑब्व्हियसली. आता बॉबी जरी या लाईमलाईट पासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दोघंही दिसत असता आम्हाला आणि त्याच्यासोबतचे तुमचे रील्स म्हणजे तुम्ही दोघं जेव्हा एकत्र रील्स करता तेव्हा खरंच असं तुमच्या दोघांमध्ये जनरेशन गॅप दिसून येत नाही. खरंच जेन्युइनली मी मनापासून सांगते ही एनर्जी येते कुठून.
मला फार आवड आहे डान्सची. आणि काय होतं, हिरोईन असेपर्यंत ते डान्स नंबर सगळे पिक्चरमध्ये डान्स कोरिओग्राफी हे सगळं चालायचं, किंवा आता एखाद दुसऱ्या अवॉर्ड फंक्शनला कुठेतरी परफॉर्मन्स करणं, पण ते फारच वर्षात एखाद वेळेस कधीतरी असतं. मी इतकी धन्य मानते ना की रील्स हा फॉर्मॅट आला. त्यामुळे माझ्या डान्सच्या पॅशनला एक वेगळी कलाटणी मिळाली. आणि मी बॉबीला पकडून, चलो ना ये रील बनाते, चल ना हे रील बनवूया. तो म्हणतो मम्मा काय, थांब ना, माझं हे काम आहे, माझं ते काम. नाही नाही, आज संध्याकाळी बनवूया, आज संध्याकाळी. अरे वेळ कुठे आहे म्हटलं, मग उद्या संध्याकाळी. म्हणजे मी फ्री असते, टाइम घेते. आणि तो एवढा काही एक्साइटेड नसतो, मी फार एक्साइटेड असते. पण मग दीपक सरांसोबत एखादा रील आम्हाला पाहायला आवडेल. त्यांना आवडतो डान्स करायला, त्यामुळे 2-3 रील आहेत अशा आमच्या ह्याच्यामध्ये, पण ते फार पूर्वी केलेले. आय थिंक आता एक बनवायची वेळ झालेली आहे. प्रेक्षकांना दीपक सरांसोबत एक रील आम्हाला पाहिजे, जो खूप व्हायरलच होईल नक्की. बरं, बॉबीचा विषय निघालाच आहे आता. तुम्ही देखील सेट आहात, छान सगळं व्यवस्थित सुरू आहे. मग आता तुम्हाला सून कशी हवी आहे? बॉबीसाठी मुलगी तुम्ही शोधताय का? बॉबी आणि तुमच्या आणि बॉबीमध्ये छान बॉन्डिंग आहे, त्यामुळे तो सगळ्याच गोष्टी तुम्हाला शेअर करत असेल नक्कीच. तुमची सुनेकडून काय अपेक्षा आहे? नाही, देवाकृपेने ना बॉबी खूप चांगला संस्कारी मुलगा आहे. आणि आजच्या जनरेशनला मॅच होईल पेक्षा त्याच्यापेक्षाही तो जास्त मेच्युअर्ड आहे. म्हणजे खूप समजुतीचा आहे तो. आणि त्याचं कसं आहे की तो जे पण करेल ते मला सांगणार. आणि मला वाटतं की जी आमची परंपरा आहे लव्ह मॅरेजची, मला असं वाटतं की त्यांनी लव्ह मॅरेजच करावं. म्हणजे आपल्या स्वभावाला जुळणारे कोणी व्यक्ती आपला साथीदार असेल आयुष्यासाठी, आयुष्यभरासाठी, तर आय थिंक त्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काही नसते. मी त्याच्यावरच सोडेन, त्यालाच विचारेन तुला कशी बायको हवी आहे, तशी मला सून हवी आहे. शेअर केलंय कधी त्यांनी असं? नाही, आता बघा ग्रुपमध्ये तर हे लोक फिरतात, पण एखादी बरोबर जास्त फिरणं होतं. मग मी उगाच त्यांना पोक करणं की तू हिच्या बरोबर फिरतोयस का तिच्या बरोबर फिरतोयस, मला हे प्रश्न ना आवडतच नाही. असं वाटतं की ते जेव्हा कोणी पण त्याची कोणी साथीदार त्याला मिळाली तर तो स्वतःच येऊन मला सांगेल. कारण हे सगळंच आजच्या काळात इतकं नॉर्मल आहेत या गोष्टी. आणि जेव्हा त्याला कन्फर्म वाटेल की कोणीतरी त्याने निवडली आहे, तेव्हा तो डेफिनेटली पहिलं आम्हालाच इंट्रोड्यूस करून देईल आणि सांगेल की हिच्याशी मला करायचंय लग्न. पण अर्थात लग्न अजून वेळ आहे, लहान आहे तो, करिअर आहे त्याचं, तो या इंडस्ट्रीतच आहे, फिल्म लाईन मध्ये आहे, त्याचं ऍक्टिंग चालू आहे, त्याचं डीजेइंग चालू आहे, म्युझिक प्रोडक्शन चालू आहे, रॅम्प वॉक करत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो म्हणतो की अजून थांबा, विचारूही नका आणि मी विचार नाही करत, असं त्याचं सध्या चालू आहे. नाही, तो नक्कीच. कारण तुम्ही बिग बॉस मध्ये असताना त्याचे जे बाहेर इंटरव्ह्यूज होते, तुम्हाला तो ज्या पद्धतीने बूस्ट करत होता, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात. आता बिग बॉसचा विषय निघाला ताई, तुम्ही बिग बॉस मध्ये जाणं हे आमच्या सगळ्या मराठी प्रेक्षकांसाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही फायनल पर्यंत पोहोचलात, सगळ्यांना टफ दिलं तिथे. म्हणजे असं वाटलंच नाही की तुम्ही इतके रूढ तिकडे वागणं असतं खूप, आणि त्यातही तुम्ही तुमचं म्हणजे वर्चस्व गाजवलं. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आता जवळजवळ 4-5 वर्ष झाले त्या गोष्टीला, तुम्हाला तुमचा बिग बॉस मध्ये जाण्याचा निर्णय योग्य वाटतो? खूप योग्य होता, खूप योग्य. आणि त्याच्यासाठी थँक्स मी माझ्या आईला करेन, कारण दीपक आणि बॉबीने कम्प्लीट नकार दिला होता. ते म्हणाले की बाबा तू काही भांडकुदळ नाहीयेस, तिथे जाऊन कशी भांडणार, लोक तुझ्या मागे कुरघोड्या करतील. मी म्हटलं अरे टास्क असतात ना ते मी खेळेन ना, कारण मी म्हटलं तसं लहानपणापासून मला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे फार आवडतात. तर म्हटलं टास्क असतील ना त्याच्यामध्ये मी जिंकेन, बाकी भांडण वगैरे नाही केलं तरी ओके, मी जेवण बनवेन, मी बाकी इतर गोष्टी करेन. ते बॉबी म्हणाला की मम्मा तिथे जेवण नसतं बनवायचं, फक्त कुरघोड्या करायच्या असतात, एकमेकांना बाहेर काढायचं असतं. तर मी म्हटलं की आतापर्यंत मी असं काही फॉर्मल ट्रेनिंग कुठल्याच गोष्टीचं घेतलं नव्हतं, आणि स्पॉन्टेनियसली मी प्रत्येक वेळेस मी मार्ग काढत गेले आहे. तसंच इथेही खेळेन मी. आणि मी आईला जेव्हा सांगितलं की अगं बिग बॉस मध्ये बोलवत आहेत मला, पण ते दीपक आणि बॉबीने तर नकार दिलाय, मी पण नाही विचार करत आहे. नाही अगं जा. म्हटलं का, मला आवडतो गेम. माझ्या आईने मला फोर्स केला की नाही तू जा आणि तू खेळशील, चांगली खेळशील वगैरे. म्हटलं अच्छा, आईने कॉन्फिडन्स दाखवलाय. आणि मी स्पॉन्टेनियस असते, मी काही चॅलेंजेसला घाबरत नाही, मी पण उतरले. आणि त्याच्यामुळे काय झालं माहितीये, एक तर मला माझं पोटेन्शियल कळलं, माझा पेशन्स लेवल मला कळला. कारण तिथे आज जाऊन म्हणजे 2 वेपन्स होते, एक पेशन्स आणि दुसरं काय म्हणतात सॉर्टिंग आउट थिंग्स.
तुमच्या रागावर कसा कंट्रोल ठेवता येईल. हा हा त्यामुळे मला त्या 2 गोष्टी कळल्या. आणि दुसरं माझं ताकद टास्कमध्ये मी किती गेम्स खेळू शकते, किती त्याच्यामध्ये विचार करून आतल्या आत लेअर्ड किती असतात गोष्टी, या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि शेवटी बिग बॉस म्हणजे काय, जे आपल्या सोसायटीत घडतंय ना, लोक तुम्हाला बाजूला करूनच पुढे मार्ग काढत असतात ना, तेच त्या घरामध्ये आहे. तर ती जी काय म्हणतात स्ट्रॅटेजी आहे ती तुमच्या आयुष्यातही तुम्हाला कामी येते. अर्थात तुम्ही कुरघोडे करून पेक्षा तुम्ही स्वतःशीच चॅलेंज करून आणि स्वतःला तुम्ही जर इम्प्रोव्हाइज केलं. मी स्वतःला चॅलेंज करत गेले त्या गेममध्ये. मी कोणाला बॅकबाईट नाही केलं, कोणाच्या अगेन्स्ट नाही गेले. मी स्वतःला चॅलेंज करतच मी स्वतःचा मार्ग काढत गेले. तर आय थिंक दॅट वॉज अ बेटर वे आउट. आणि त्यामुळे काय झालं, लहान लहान मुलं होती ना, ते पण मला किशोरीताई म्हणून ओळखू लागली. म्हणजे कदाचित त्या जनरेशनने माझे पिक्चर्स बघितलेही नसतील, पण ते बिग बॉस बघायचे. त्यामुळे मला ते एक वेगळी ओळख निर्माण झाली. आणि तेव्हा समजा मी बिग बॉस मध्ये जाण्याआधी एक 35-40च्या वरचं माझं ऑडियन्स फॅन्स जो होते, ते आता ती 5-6 वर्षाची मुलं आता 10-12 वर्षाची झाली आहेत. अजूनही बिग बॉस बघितलं. ताई तुमचं बिग बॉस बघितलं, माझा एक तो हे वाढला ना, रॅपो वाढला. आणि रॅपो वाढला या लहान मुलांबरोबर, यंगस्टर्स बरोबर रॅपो वाढला. आणि ते लोक माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. जे यंगस्टर्स, आता समजा मी इव्हन पिक्चर्स मध्ये काम करते, सिरियल मध्ये काम करते, जे माझ्यापेक्षा यंगर लॉट आहेत, ते सगळे मला ते बिग बॉसने म्हणजे लक्षात ठेवतात, ओळख ठेवतात. तेव्हा ती एक वेगळी ओळख आहे. ते मला खूप आनंद वाटला. खरं तर म्हणजे तुमच्या येण्यानं तुमची दुसरी बाजू आम्हा सगळ्यांना पाहायला मिळाली. कारण एक अभिनेत्री म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना ओळखतच होतो. त्यामुळे तुमची एक वेगळी बाजू बिग बॉसच्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळाली. करेक्ट. ताई, आता तुम्ही एका टेलिव्हिजन मध्ये काम करताय, हिंदी टेलिव्हिजन मध्ये काम करताय, सिरियल्स करताय. मात्र ह्याआधी तुम्ही खूप हिट सिनेमे दिले, मराठी सिनेसृष्टीत तुमचं खूप नाव आहे. मात्र आता सिनेमा आता टेलिव्हिजनवर शूटिंग करताना मागच्या गोष्टी काय काय फरक जाणवतोय शूटिंग दरम्यान, मागच्या आणि आत्तामध्ये? काय थोडंसं पर्सनल टच किंवा इमोशन आपापसातलं जे बिहाइंड द स्क्रीनचं म्हणतीये, ते थोडं कमी झालंय. म्हणजे आता काय झालंय की एकतर कामाचा व्याप खूप वाढलाय. पूर्वी कसं होतं, समजा वर्षाला एक 10-12 सिनेमे झाले, पण आता कसं सिरियलही असते, नाटकही असतं, फिल्म्सही असतात, वेबसिरीज असते, एवढे प्रोजेक्ट्स असतात ना. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही 100-200 वेगवेगळ्या माणसांची ओळख तुमची निर्माण होते. त्या प्रोजेक्ट पुरतं 1-2 वर्ष काम केलं. आता एक सिरियलमध्ये मी काम केलं, त्यात 3.5 वर्ष काम केलं. म्हणजे इतके प्रेमाचे, घट्ट प्रेमाचे सगळेजण झाले. पण समहाऊ 3.5 वर्ष झाली, आता ते सगळे परत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये गेलेत. मी माझ्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये आहे. म्हणजे ते प्रत्येकाशी अजून कनेक्शन्स ठेवणं पण मुश्किल आहे. पण आता अजूनही ती लोक परत भेटली तर आम्ही तितकंच मिठी मारतो. पण तरी ते एक तो जमाना होता ना, म्हणजे अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अजिंक्य देव, प्रशांत दामले, हे सगळे वर्षा, अलका, निशिगंधा, म्हणजे मी आता नावं कदाचित काही राहतील, कोणी वाईट मानू नये, पण हा जो एक वेगळा संच होता ना, ते अजूनही विचारतील आई कशी आहे, बाबा कसे आहेत, बहिणी कशा आहेत. सगळ्यांना आपापल्या एकमेकांच्या घरातल्या गोष्टी माहिती होत्या. अरे वा, तुझी मुलगी हे झाली, अच्छा तुझा मुलगा हे झाला. म्हणजे ते एक फॅमिली बॉन्ड सारखं होतं ना, ते थोडं आता डेफिनेटली नाही होणार, की आपण एक्सपेक्टही करू नये. वेळेबरोबर आणि काळाबरोबरच चालण्यामध्ये खरं तर आपली प्रगती असते. सो मी कधीच नाही म्हणत की अरे आमचा काळ असा होता. आय डोंट वॉन्ट टू गेट लॉस्ट आणि स्टे बिहाइंड. तो काळ सुंदर होता, आजही काळ सुंदर आहे. तुम्हाला तो काळ, आजचा काळ एक्सेप्ट केला पाहिजे आणि त्या गतीनं चाललं पाहिजे, तर तुम्ही अजूनही पुढे चालू शकाल. खरं तर ती पर्वणीच होती मराठी प्रेक्षकांसाठी तुमच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे सिनेमे पाहणे. ताई, मला असं विचारायचंय, तुम्ही आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला कुठलाही बॅकग्राऊंड नव्हता, तुम्ही स्वतःच्या पायावर सिनेसृष्टीत वावरलात, आजही वावरताय. मात्र कधी अशी फसवणूक झाली आहे भूमिकेच्या बाबतीत की सांगितली ही भूमिका आणि मिळाली ही भूमिका, किंवा पैशांच्या बाबतीत देखील? फसवणूक होते ना, भरपूरदा होते. कारण काय होतं, जो माणूस किंवा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असतात, समजा कॅरेक्टर नरेशन असेल तर काय कॅरेक्टर सांगतात, मग हळूहळू त्या कॅरेक्टरचं काहीतरी वळण वेगळंच होऊन जातं. म्हणजे आजच्या काळात माझी फसवणूक होत असते. आजच्या काळात म्हणजे पैशाची एवढी नाही होत, कारण ते आपण थोडंसं खात्रीलायक प्रोजेक्ट्सच करतो की बाबा यांचं साऊंड बॅकग्राऊंड आहे, यांचे चेक्स बाउन्स होत नाहीत ना, ह्याच्याकडे तर आपण ते चेक करू शकतो. पण जे कॅरेक्टर चेंज करतात ना, ते लिखाणामध्ये काय बदल करतील त्याचा काही नेम नसतो. बरं, ती फसवणूक होत राहते, कायमच होत राहते. म्हणजे तुमचं नशीब चांगलं आहे की चांगलं असेल की तुम्हाला जे सांगितले तेच त्यांनी केलं. फार क्वचित असं घडतं.
म्हणजे बाउंड स्क्रिप्ट हा प्रकार फिल्म्ससाठी असू शकतो, पण वेब सिरीज, सिरियल्स ह्याच्यामध्ये हा प्रकार नसतो. खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या टप्प्याटप्प्याने आणि खरं तर ह्याच्यासाठी खूप अनुभव असणं देखील खूप गरजेचं आहे. ताई, आता या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, मात्र मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमची किशोरीताईंची कोणत्या देवावर जास्त श्रद्धा आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी कुठून मिळते आणि कशी मिळते? खरं सांगू, मला ना मनन चिंतन फार आवडतं आणि म्हणजे बोलता बोलताही माझ्या मनात काहीतरी नामस्मरण चालू असतं देवाचं वगैरे. तर गणपती बाप्पा तर आराध्य दैवत आहेच आपल्या सगळ्यांचे. गणपती बाप्पा आता मी मागच्या वर्षीच पहिल्यांदा मी माझ्या घरी बसवले पण होते. सो मला तो एक आनंद मिळाला की इतक्या वर्षांची माझी एक इच्छा होती बाप्पा घरी आणायची, ती मागच्या वर्षी पहिल्यांदा पूर्ण झाली. कारण माझ्या बाबांकडे नेहमी गणपती असायचे. ते गेल्यावरती मग आम्ही बंद केलं, तर आम्ही तिघी बहिणी कुठं आम्ही नव्हतं, म्हणजे आईच्या घरी जाऊन बसवणं, त्याचं सगळं करणं फार कठीण होतं. मग मी म्हटलं ते कधीतरी आयुष्यात मी करणार आहे. आणि ती परंपरा समहाव छोट्याशा प्रमाणात मी माझ्या 1.5 दिवसांचे गणपती बसवायला सुरुवात केली. आय थिंक गणपती बाप्पा माझ्यासाठी आराध्य दैवत आहे. म्हणजे बाप्पांना देखील इच्छा होती तुमच्या घरी यायचं आणि बाप्पा घरी आलेच. आणि अजून एक साईबाबांवरती आम्ही 2 सिनेमे बनवले. हो. येस, मी म्हणजे प्रोड्युसरही आहे 3 सिनेमांची. तर त्यात मालिक एक हा खूप मोठा सिनेमा प्रोड्यूस केला. दीपक बलराज माझे डायरेक्टर, माझ्या मिस्टरांनी तो डायरेक्ट केला. आणि बॉबीने तर सगळ्याच सिनेमांमध्ये काम केलं आमच्या ॲज अ चाइल्ड ॲक्टर. अरे वा. ॲज अ चाइल्ड ॲक्टर त्यांनी सगळ्याच सिनेमांमध्ये चांगले चांगले रोल्स केले आहेत. सो मालिक एक साईबाबांचा सिनेमा मी प्रोड्यूस केला, मोढ्याची रेणुका. त्यालाही स्टेट अवॉर्ड मिळालं होतं. मी आणि सुबोध भावे होतो. आणि ऐका दाजीबा, त्यात तर आपले सगळेच सुपरस्टार्स होते. अशोक सराफ पासून मुक्ता बर्वे, प्रिया बापट, प्रसाद ओक, म्हणजे आजची जी पिढी आहे ती पण सगळी व्यवस्थित होती त्याच्यामध्ये. तर हे प्रोडक्शन, त्यामध्ये मालिकेकडे साईबाबांचं च्या फिलॉसॉफीजवर होतं. त्यामुळे साईबाबांनाही खूप मानतो आम्ही. आणि अजून ह्याच्या आधी दीपकजींनी फिल्म बनवली होती शिर्डी साईबाबा. तर त्याच्यामध्ये सुधीर दळवी साईबाबा होते आणि मालिकेमध्ये जॅकी श्रॉफ साईबाबा. त्यामुळे असे 2 सिनेमे साईबाबांवर बनवल्यामुळे त्यांचाही खूप अभ्यास केलाय. त्यामुळे गणपती बाप्पा, साईबाबा आणि अर्थात सगळेच 36 कोटी देव आपल्या आराध्य. नक्कीच. ताई, आता तुम्ही या सगळ्या सिनेमांबद्दल बोलला, सगळ्या कलाकारांबद्दल बोलात, मात्र तुमचे असे काही हिट सिनेमा आहेत, त्यांच्या गाणी म्हणा किंवा पिक्चर्स मधले एखादे सीन आम्ही असे स्क्रीनशॉट काढून ठेवलेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आणि त्याबद्दलच्या काही आठवणी येते तुम्ही आम्हाला शेअर करायचे आहेत. कारण की प्रत्येक सीन शूट करताना 1 सेकंदाचा जरी सीन शूट करायचा असेल तरी त्यामागे खूप मोठा किस्सा आणि खूप मोठा वेळ असतो. त्यासाठी मी आता एक तुम्हाला दाखवते, तो नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. अरे अगं हेमा माझ्या प्रेमा, ओ माय गॉड, हे गाणं तर आजही ट्रेंडिंग आहे. आजच्या भाषेत म्हणायचं तर ट्रेंडिंग आहे. हो, ट्रेंडिंग आहे. आणि माझा जो लुक होता, ही जी बट आहे, ह्याच्यामुळे हा लुक इतका पॉप्युलर झाला. आणि जे पण लहान लहान मुली, आता मी मध्ये कोणीतरी कुठल्या अवॉर्ड फंक्शनला गेले होते, तिथे त्यांनी मला ट्रिब्यूट दिला होता. एवढे लहान लहान मुली सगळ्या अशा बट करून फिरत होत्या. म्हटलं रे हेमा, सगळ्या फिरतात छोट्या छोट्या. पण त्या बटचा काय किस्सा आहे का? त्या बटचा किस्सा असा आहे की लहान होते, 16-17 वर्षाची, तेव्हा आपल्या पिंपल्स येतात ना खूप. कपाळ भरलं होतं माझ्या पिंपल्सने. आणि मला इतकं असं हे वाटायचं की यार एवढे पिंपल्स आहेत माझ्या कपाळावरती, कसे लपू. बरं, माझा तो साधना कटचा एक होता. म्हटलं साधना कटने सगळं इथपर्यंत वाढले होते माझे केस. तर आणि तिथं ऐनवेळी असं आजचं कसं हेअर ड्रेसर आणि हे आणि ते तसं काही एवढ्या काही सुविधा नसायच्या आमच्या काळी. तर मी म्हटलं एवढे लांब झाले, ह्याला वळवून टाकते मी. लिटरली माझ्या मेकअप झाला. म्हटलं स्पिरिट गम आहे का? आणि स्पिरिट गमने माझ्याशी बट तयार करायची आणि फिरून चिटकून टाकायचे. जे पिंपल्स लपवण्यासाठीची बट्स आहेत. त्यामुळे नवीन हेअरस्टाईल तेव्हा ती पैदा झाली आणि आता आजही सगळ्या मुली ती हेअरस्टाईल करतात. खरंच खूप छान आयडिया होती. हो, बाळाचा बाप ब्रह्मचारी हा सिनेमा आणि अतिशय सुपरहिट आणि मजेशीर असा हा सिनेमा होता. त्यात अशोक टीव्ही मेकॅनिक झालाय आणि माझा टीव्ही सारखा खराब होत असतो, म्हणून तो रिपेअर करायला येत असतो. आणि ह्याचं आम्ही शूटिंग केलं होतं राजकमल स्टुडिओमध्ये. किरण शांतारामचे प्रोड्युसर, गिरीश घाणेकर डायरेक्टर.
आणि आधीचा जो सिनेमा होता तो माझा पती करोडपती आणि सचिन पिळगावकर त्याचे डायरेक्टर प्रोड्युसर. तर येस, या बाळासाहेब ब्रह्मचारीचं किस्सा म्हटलं तर मी आणि निवेदिता खूप चांगल्या मैत्रिणी होतो या पिक्चर पर्यंत. कारण पर्यंत म्हणजे अजूनही आहोत पर्यंत म्हणजे तोपर्यंत झालो होतो की चंगू मंगू केला होता. आणि कोल्हापूरला आम्ही इतके शूटिंग्स करायचो ना वेगवेगळ्या सिनेमांचे. म्हणजे माझ्या समजा सचिनचं पिक्चरचं शूटिंग असेल तर तिच्या महेशच्या पिक्चरचं शूटिंग असायचं, पण आमचं सगळ्यांचं जेवण एकाच ठिकाणी. त्यामुळे आम्ही एक ग्रुप झालो होतो, एक फॅमिली झालो होतो या पिक्चर पर्यंत सगळेजण. आणि ह्याच्यामध्ये अर्थात अशोकला निवेदिता मिळाली, याच्यानंतर त्यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांचं थोडंसं डेटिंग, थोडंसं सगळं अनुभवलं होतं. सो येस, बाळासाहेब ब्रह्मचारी अतिशय उत्कृष्ट सिनेमा. आणि हे गाणं आजही सगळीकडे स्नेह संमेलनात, स्कूलच्या गॅदरिंग मध्ये. येस, याचा किस्सा असा आहे की नवरा माझा नवसाचा या चित्रपटातली ही लावणी चला जेजुरीला जाऊ. मला सचिनचा फोन आला आणि म्हणाले की मोठा रोल नाहीये, एक छोटासा रोल आहे, मिनी लव्ह स्टोरी आहे. म्हटलं म्हणजे मिनी लव्ह स्टोरी तुझी आणि अशोकची आम्ही दाखवणार आहोत. तर म्हटलं तुमच्या पिक्चरसाठी काहीही म्हटलं. आणि ही ऍक्च्युली मी तेव्हा ना 10 वर्ष ऑलमोस्ट पिक्चरमध्ये काम करत नव्हते. हा, म्हणजे मी लग्न झालं, मी म्हटलं तसं माझी प्रायोरिटी लग्न होतं, बॉबी मोठा होत होता आणि मी सिरियल्समध्ये काम करायला सुरुवात केली होती. कारण मला आउटडोर नव्हतं जायचं. म्हटलं तो 8वी 9वी 10वी पर्यंत मला मुंबईतच राहायचंय, मला बाहेर नाही जायचंय, असं माझा विचार होता. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी म्हटलं शूटिंग कुठे आहे? ते म्हणाले मुंबईतच आहे. म्हटलं हा, मग मी करेन. असं ते होतं. आणि ही लावणी झाली तेव्हा तर वाटलं नव्हतं की एवढी गाजेल, पण ही का गाजली माहितीये? कारण ही धार्मिक लावणी आहे. ह्याचे जे शब्द आहेत ना इतके सोज्वळ आहेत ना की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही केलं ना तरी अवघं काहीच वाटत नाही याच्यामध्ये. किती वेळा गाण्यावर मी स्वतः डान्स केला. आधी ते लहान लहान मुली डान्स करतात किंवा कॉलेजमध्ये पण मी जाते तर माझ्या समोर स्पेशली ह्या लावणीवरती डान्स करतात मुली वगैरे. तर येस, स्पेशल, व्हेरी व्हेरी स्पेशल फॉर मी अँड थँक्यू. ओके, हा पिक्चर सगळीकडे बोंबाबोंब. आणि याच्यामध्ये निळूभाऊ आणि नयनतारा आहेत. आणि निळूभाऊ इतके नॅचरल ऍक्टर ना, इतके नॅचरल आणि इतके मिश्किल. म्हणजे आय थिंक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी फक्त सिरियस रोल्स केले, पण मराठीमध्ये विलन असून म्हणजे ते विलन म्हणून पॉप्युलर होते, पण जे कॉमेडीचा त्यांचा सेन्स होता, ओ माय गॉड, सेन्स ऑफ ह्युमर वॉज टू गुड. आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळायचं. म्हणजे इतके नॅचरल बोलता बोलता असं काहीतरी पंच द्यायचे ना ते की तिथल्या तिथे आमचं हसू फुटायचं आणि आम्हाला कट करायला लागायचा शॉट. खूप सुंदर, मस्तच. हा सिनेमा अतिशय माझ्या एकदम जिव्हाळ्याचा सिनेमा आहे. वाजवा रे वाजवा, वाजवा रे वाजवा अगेन गिरीश घाणेकरांचा सिनेमा. आणि ह्याच्यात अजिंक्य देव. ह्या सीन बद्दलचा काही किस्सा यात अजिंक्य सर बाईच्या रूपात आलेला आहे. ते ऍक्च्युली ह्याचा स्टोरी अशी होती ना की क्रॉस मॅरेज होतं आमचं. कारण आमच्या कुंडली जुळत नसते म्हणून क्रॉस मॅरेज होतं आमचं. आणि तरी आम्ही आपापसात भेटत असतो. आणि शेवटी हे बाळ झालंय, हा जो अत्यानंद आहे तो ह्यालाही काय म्हणतात कंट्रोल होईना. जरी तो बायकाच्या रूपाने तो बाप म्हणून नव्हता आला किंवा तो बाप आहे हे आम्हाला माझ्या वडिलांनाही दाखवायचं नसतं. त्यात अशोक माझ्या वडिलांची भूमिका करतो, अशोक सराफ. सो त्यालाही दाखवायचं नसतं. पण तो एक इमोशनल सीन होता याच्यामध्ये की बाळ हरवतं, मग तो शोधून आणतो आणि असं काही ना काहीतरी. अजिंक्य सरांना या रूपात पाहून तुमची रिएक्शन काय होती? तोच स्वतः लाजत होता. तो म्हणतो यार एवढा मोठा लंबा चौडा मी कशाला मला असं बाईचं रूप देताय. पण ते हिट आहे ना फॉर्म्युला. जरा पुरुषांनी बाईचा रोल केला की एक छान कॉमेडी चांगली निर्माण होते. तो हा किस्सा याचा. बाबा ओके, हे अगेन माझा पती करोडपतीच आहे. सचिन आणि मी. आता माझं प्रेम असतं अशोक सराफवर, सचिनचं प्रेम असतं सुप्रियावर. पण अशोकला जवळण्यासाठी मी सचिनवरती प्रेम करते असं त्याला दाखवायचं असतं. म्हणून असे काही ना काहीतरी सीन्स असतात आमचे आपापसात. आणि बेसिकली आम्ही दोघं मित्रमैत्रीण दाखवलोय, सचिन आणि मी.
सो येस, खूप फनी किस्से ह्याच्यातही मजा आली होती याच्यामध्ये. बरं ह्याबद्दलचा काही किस्सा आहे का शूटिंग दरम्यानचा असं काही खास? शूटिंग दरम्यानचं म्हणजे माझं करिअर खरंच कसं घडलं माहितीये, मी सांगेन. गिरीकुंज हा बंगला आहे जो मिठीबाई कॉलेजच्या मागे होता. म्हणजे मी पुढे कॉलेजला जायचे आणि यांना डायरेक्टर्सना सांगायचं मी प्लीज 12-1 पर्यंत येऊ का, माझं कॉलेज अटेंड करून येते. तर जेव्हा कोणी अलाव करायचं तेव्हा माझं अटेंडन्स कॉलेजला लागायचं, नाहीतर माझं शूटिंगला अटेंडन्स लागायचं. मस्त. तुम्ही छान बॅलन्स केलं होतं सगळ्या गोष्टी. ओ माय गॉड, वाव. हे फार कमी लोकांना माहिती आहे. मोदी सिनेमा ज्यात इंदिरा गांधीची भूमिका केली होती मी. आणि हा मी बिग बॉसला जाण्याआधीचा सिनेमा होता. आणि ऍक्च्युली मी जेव्हा म्हणजे काहीतरी 25 मेला आज चालले होते, 25 मेला आज चालले होते आणि 24 मेला याचं प्रीमियर होतं. आणि मी बघितला, मला माझा रोल फार आवडला आणि सिनेमाही छान झाला. त्यात विवेक ओबेरॉय आणि जे मेकर्स होते, याचे जे डायरेक्टर होते मोदी पिक्चरचे, ते उमंग कुमार, बिग बॉसचे आर्ट डायरेक्टर. आणि आम्हाला जे क्लॉज होता ना, सांगायचं नाही कोणाला, मी उमंग कुमारांना म्हटलं, अहो मी बिग बॉस मध्ये उद्या सकाळी जाते. हो, आय जस्ट सेट द रेड, आय जस्ट सेट इट ऑल. म्हटलं अच्छा, ओके, गिव्ह मी सम टिप्स. नो नो नो, यू एन्जॉय, गो गो गो. म्हणजे ऑल द बेस्ट म्हणून त्यांनी मला सांगितलं, म्हणजे पाठवलं होतं. सो येस, मोदीमध्ये इंदिरा गांधींची भूमिका केली होती. भूमिका तुमच्या चेहऱ्याला सूट देखील होत होती व्यवस्थित. मला ना लहानपणी सुद्धा ऑफर आली होती की बाल इंदिरा गांधी, बापरे, अशी ऑफर आली होती. पण तेव्हा ते काय वर्कआउट नव्हतं झालं प्रोजेक्ट. पण कधी ना कधीतरी नशिबात होतो असा प्रोजेक्ट. मेकअप वगैरे करताना काही असा किस्सा वगैरे? नाही, मी रिसर्च खूप केलं होतं. यांचे बरेचसे इंटरव्ह्यूज पाहिले होते. त्यांचं चालणं बोलणं, त्या अरिस्टोक्रॅट खूप होत्या, एकदम अशा कडक असायच्या. आणि म्हणजे ते नॅचरल होतं त्यांचं. असं नव्हतं की त्या ऍक्ट करतात, त्यांचं बोलणं चालणंच तितकं अरिस्टोक्रॅट होतं. सो ते मी जरा स्वतःमध्ये हे केलं रिसर्चच्या दरम्यान. आणि बाकी जे बोलणं होतं, तो आवाजही त्यांचा जरा वेगळा असायचा, तर तो आवाजही मी आत्मसात केला होता याच्यामध्ये. येस. आणि खूप छान ही भूमिका पण तुम्ही पार पाडली. खरं तर हे सगळे फोटोज दाखवण्याचा हेतू म्हणजे आपल्या त्या सगळ्या मेमरीज जाग्या होतात आणि आपल्याला पुन्हा ते पार्टी फ्लॅशबॅक मध्ये माहिती नसतं ना लोकांना याच्या मागे काय काय घडल्या गोष्टी. मी मिठीबाई कॉलेजला जाते आणि मागे शूटिंग करतेय, हा कोणी विचारही नाही करणार. खरं तर म्हणजे आपल्याला त्या सीन पुरताच तेवढं मागे माहिती असतं, त्याच्या मागे बिहाइंड द सीन काय घडतं हे आपल्याला माहिती नसतं. ह्या गोष्टींमुळे ते प्रेक्षकांसमोरही येतं आणि तुम्ही देखील ताज्या होता त्या आठवणीबरोबर. पण ह्याची मी तारीफ करेन, थँक्यू की अशा मेमरीज परत जागृत केल्याबद्दल. खूप सुंदर सेगमेंट आहे हा. थँक्यू सो मच. आणि आम्हाला देखील खूप छान वाटतं हे सगळं आठवताना, तुम्ही जेव्हा आठवून जे आम्हाला सांगता ना, ते खूप छान वाटतं. बरं, आता आपण मुलाखतीच्या समारोपाला जाऊया. माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आता इतकं काम केलंय मराठी सिनेसृष्टीत, हिंदीमध्येही काम करताय, बिग बॉस पर्यंत पोहोचलात, पण एक कलाकार म्हणून तुम्ही किती समाधानी आहात का आता? कलाकार म्हणून ना मला सतत चॅलेंजेस पाहिजेत. माझं असं कुठं मी थांबू नाही शकत. मला म्हणजे अजूनही रोल मिळाला कुठला तर मी त्याच्यामध्ये अजून काय करू शकते ह्याच्याच शोधात असते. म्हणजे असं माझं कधीच नाही की उद्या एक शूटिंग आहे यार. म्हणजे बऱ्याच लोकांना मी कधी कोणाला ऍक्टरला कॉल करते ना, असं म्हणते हाय कशी आहे काय, अरे यार शूटिंग करतेय. अरे शूटिंग करतेस ना, नशीबवान आहेस, असं माझं म्हणणं असतं. म्हणजे मला असं वाटतं की किती आता एवढे समजा 200 कॅरेक्टर्स केले असतील मी, तरी त्याच सारखं दुसरं कॅरेक्टर आलं माझ्याकडे, परत रिपीट कॅरेक्टर आलं, त्यातही मी काय लेअर्स शोधू शकते ह्याचा माझा शोध कायम चालू असतो. म्हणजे मला समाधानी मी कधीच होणार नाही की मी एवढं काम केलं, हे अवॉर्ड्स मिळाले, ते झालं नाही. मला अजूनही काम करायचं आहे आणि खूप काही करायचं आहे आणि सतत सगळ्यांचं मनोरंजन करायचंय. नक्कीच. आणि आम्हाला देखील तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन टेलिव्हिजनवर, मराठीच आहे टेलिव्हिजनवर आता आम्हाला पाहायचंय तुम्हाला, परत मराठी मोठ्या पडद्यावरही पाहायचंय. तुमची ही एनर्जी अशीच टिकून राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात, माझ्याशी छान गप्पा मारल्यात, सिनेमाबद्दल बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर लोकशाही मिररमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.